Okay. So good morning, all of you. Good morning. My voice is audible. Am I audible to you? Yes, ma'am. Okay. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर आपण आज पुढचा पॉइंट स्टार्ट करतोय. ओके, केमिस्ट्री मध्ये. तर त्याच्यामध्ये आज आपण अँटीसायकोटिक्सचा स्टडी करणार आहे. ओके. तर त्यालाच अजून काय म्हटलं जातं? ट्रँक्विलायझर्स ऑर द न्यूरोलेप्टिक्स. बघा अजून एक नाव आहे अँटीसायकोटिकला, ट्रँक्विलायझर ऑर द न्यूरोलेप्टिक्स. तर बघा हे अँटीसायकोटिक्स काय असतात? तर अँटीसायकोटिक्स हे असे एजंट किंवा ग्रुप आहेत सीएनएस डिप्रेसंटचा. सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेस करणारे एजंट्स. आणि ते काय करतात? विच काम्स अँड सेडेट्स द नर्व्स. जे काही नर्व्स आहेत ओके पेशंट पर्सन्स मधले किंवा बॉडी मधले. ओके, तर ते नर्व्स काय होतात इथे त्याच्यामध्ये सेडेशन होतं किंवा ते काल्म होतात. काल्म म्हणजे कसे? शांत होतात एकदम. असं हे एजंट्स ऍक्ट करतात. बघा अँटीसायकोटिक्स हे असे एजंट आहेत जे काय करतात? सीएनएस डिप्रेसंट्स चा ग्रुप असतो तो थोडक्यात. तर तो काय करतो? तर काम करतो किंवा सेडेट करतो आपल्या नर्व जे काही बॉडीमध्ये प्रेझेंट्स आहेत. ओके, अँड ऑल्सो दे रिड्यूस द सायकोटिक सिम्पटम्स अँड द पेशंट फील्स कम्फर्टेबल. तर त्याच्यामुळे काय होतं? नंतर पेशंट कसा कम्फर्ट फील करायला लागतो आणि त्याच्यामुळे त्याला कॉमनली काय म्हटलं जातं? ट्रँक्विलायझर. ट्रँक्विलायझर हा कुठून वर्ड आलेला आहे? तर तो लॅटिन भाषेतला वर्ड आहे तो. त्यात ट्रांक्विलस पासून तो तयार झालेला आहे आणि त्या ट्रांक्विलस म्हणजे काय? तर काम. ओके, म्हणजे शांत. तर बघा अँटीसायकोटिक्स म्हणलं की काय? तर ग्रुप ऑफ सीएनएस डिप्रेसंट्स विच काम्स अँड ऑल्सो सेडेट्स द नर्व्स. नर्व्सला तो काय करतो? तर काम्स किंवा सेडेट करतो. आणि ऑल्सो इट रिड्यूस द सिम्पटम्स. ते सिम्पटम्स सायकोटिक्स जे काही सिम्पटम्स असतात पेशंटमध्ये, तर ते त्या पेशंटमध्ये दिलं जातं ते सायकोटिक सिम्पटम्स रिड्यूस करण्यासाठी. ओके, आणि त्याच्यामुळे पेशंट जो आहे तर तो कसा फील करतो? कम्फर्टेबल फील करतो आणि त्याच्यामुळे त्याला नाव काय आहे? ट्रँक्विलायझर. ओके, अँड ऑल्सो हा जो ट्रँक्विलायझर वर्ड आहे तो कुठून आलेला आहे? तर लॅटिन भाषेतून आलेला आहे. कुठल्या वर्ड पासून? ट्रांक्विलस म्हणजेच काय? तर काल्म. ओके, त्याच्यानंतर बघा त्याचं क्लासिफिकेशन आहे. ओके, तर क्लासिफिकेशन तो मेनली हे जे ट्रँक्विलायझर्स किंवा आपण म्हणू शकतो अँटीसायकोटिक, तर त्या ड्रगचं बघ क्लासिफिकेशन हे किती आहेत? 6 मध्ये मेनली डिवाइड झालेले आहेत. फर्स्ट काय आहे? फिनोथायाझिन डेरिव्हेटिव्ह अँड ऑल्सो रिलेटेड ट्रायसायक्लिक कंपाऊंड. तर हा जो मेन क्लास आहे फिनोथायाझिन डेरिव्हेटिव्ह आणि जे रिलेटेड ट्रायसायक्लिक कंपाऊंड, तर त्याच्यामध्ये बघा 2 सब क्लासेस आहेत. कुठला? फिनोथायाझिन डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड आहे तो थायोक्झेथिन. ओके, तर फिनोथायाझिन डेरिव्हेटिव्ह त्याचं एक्झाम्पल आहे क्लोरप्रोमॅझिन, प्रोक्लोरप्रोमॅझिन अँड द ट्रायफ्लुरोपेरा. ओके, वेट फॉर 2 मिनिट्स.
ओके, तर आपण काय बघत होतो क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये मेनली किती 6 क्लासेस आहेत. ओके, तर फर्स्ट क्लास होतं फिनोथायझिन डेरिव्हेटिव्हज अँड अल्सो रिलेटेड ट्रायसायक्लिक कंपाऊंड. तर त्याच्यामध्ये 2 सब क्लासेस आहेत, फिनोथायझिन डेरिव्हेटिव्ह अँड द थायोक्झॅन्थिन. ओके, तर तो फिनोथायझिन डेरिव्हेटिव्हज मध्ये एक्झाम्पल आहेत क्लोरप्रोमॅझिन, क्लोरप्रोमॅझिन अँड अल्सो ट्रायफ्लुरोपेराझिन. ओके, त्याच्यानंतर सेकंड जो आहे सब क्लास तो काय आहे थायोक्झॅन्थिन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे क्लोरप्रोथिक्झिन. ओके, अँड द फ्ल्यूपेन्थिक्झोल. ओके, अँड सेकंड वन आहे तो सेकंड मेन क्लास इथे आहे बघा. त्याच्यानंतर ह्याचं आता हे क्लासिफिकेशन जे आहे, आता यात तुम्हाला शिकवण्यासारखं वगैरे काहीच नाही. तुम्हाला हे काय करावं लागणार आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि पाठ करायचं आहे. ओके, समजतंय का सगळ्यांना? क्लासिफिकेशन मध्ये नवीन काही सांगण्यासारखं नाही. हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर हे तुम्हाला ऍज इट इज लक्षातच ठेवायचं आहे. मी जस्ट तुमच्याकडून फक्त एकदा रीड करून घेते, दुसरं काहीच नाहीये. कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादी असं कन्सेप्ट वगैरे सांगण्यासारखं काहीच नाहीये. ओके, तर सेकंड मेन क्लास आहे तो काय आहे ब्युटॅरोफिनोन. त्याचं एक्झाम्पल जे आहे ते काय आहे हॅलोपेरिडोल अँड द ट्रायफ्लोरोपेरिडोल. त्यालाच अजून काय नाव आहे ट्रायपेरिडोल. हॅलोपेरिडोल, ट्रायपेरिडोल असं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थर्ड वन आहे तो काय आहे ओके, तर बघा डायबेन्झोडायझेपिन्स त्याचं एक्झाम्पल आहे क्लोझेपिन. त्याच्यानंतर फोर्थ क्लास आहे तो बेन्झामाइड्स अँड द सॅलिसायलामाइड्स. त्याचं एक्झाम्पल आहे सल्पिराइड. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ आहे ते डायफिनाइल ब्युटाइल पायप्रिडिन डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल आहे पिमोझाइड. त्याच्यानंतर लास्ट क्लास आहे तो काय आहे मिसलेनियस. त्याचं एक्झाम्पल आहे रेसरपिन किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो अल्कलॉइड. ओके, आता वन बाय वन आपल्याला जे कंपाऊंड स्टडी करायचे आहे तर ते आपण वन बाय वन बघणार आहे. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं क्लासिफिकेशन लक्षातच ठेवायचं आहे. ओके, आणि नंतर जे काही कंपाऊंड्स आहेत तर त्याचा आपल्याला स्टडी करायचं. तर फर्स्ट कंपाऊंड यातला आपल्याला करायचं तर कुठला आहे क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराइड. ओके, तर त्याचं केमिकल नेम काय आहे 2-chloro-10 10th पोझिशनला बघा 10th मधल्या सब काही पोझिशन्स आहेत तर तिथल्या थर्ड पोझिशनला काय आहे डायमिथाइल ग्रुप आहे डायमिथाइल अमायनो प्रोपाइल. ओके, त्याच्यानंतर फिनोथायाझिन हे काय याचं केमिकल नेम. त्याचं मॉलिक्युलर वेट किती आहे 355.3. त्याच्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत तर त्या काय आहेत बघा इट्स हायड्रोक्लोराइड सॉल्ट इज अ व्हाईट ऑर द क्रीम कलर. ते कसं आहे व्हाईट किंवा क्रीम कलर मध्ये आहे पावडर विथ स्लाइट ऑर्डर. त्याला ऑर्डर कसं आहे म्हणजे ते टोटली आपल्याला ऑर्डरलेस म्हणता येणार नाही. इट इज सोल्युबल इन वॉटर अँड फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल. ते कसं आहे सोल्युबल आहे वॉटर मध्ये आणि फ्रीली सोल्युबल आहे अल्कोहोल मध्ये. इट इज डिकम्पोज्ड ऑन द एक्सपोजर टू द लाईट बिकमिंग येलो टू पिंक अँड फायनली काय होतं बघा व्हायलेट. बघा जेव्हा ते डिकम्पोज होतं हे जे क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराइड आहे तर ते डिकम्पोजिशन होतं कधी जेव्हा तो एक्सपोजर होतं कशासोबत लाईट सोबत. तर त्यावेळेस काय होतं बघा त्याचा कलर येलो टू पिंक या शेड मध्ये फॉर्म होतो आणि त्याच्यानंतर फायनली तो कसा होतो व्हायलेट कलर मध्ये होतो. त्याच्यानंतर बघा याचे स्टॅबिलिटी आणि स्टोरेज कंडिशन. तर बघा हे डिस्कलर्ड होतंय कधी वेन एक्सपोज टू द लाईट. ओके, जो काही त्याचा कलर आहे तर तो काय होतोय एक्सपोज होत म्हणजे ते लाईट सोबत जेव्हा रिएक्ट होतं तेव्हा तो बघा एक्सपोज होतो. त्याचा जो ओरिजिनल कलर आहे तो राहत नाही. तो कशा शेड मध्ये येतो येलो टू पिंक आणि फायनली व्हायलेट. ओके, तर त्याच्यामुळे ते कसं ठेवायचं आहे स्टोर्ड इन वेल क्लोज्ड अँड द लाईट रेजिस्टन्स कंटेनर. ओके, लाईट रेजिस्टन्स कंटेनर आणि वेल क्लोज्ड असलं पाहिजे ते. आणि अल्सो इट इज प्रोटेक्टेड फ्रॉम द मॉइश्चर. तर ते मॉइश्चर पासून काय करायचं प्रोटेक्ट करायचं. त्याचे युजेस बघा इट इज युज्ड टू ट्रीट. बघा हे कोणत्या कोणत्या डिसीज मध्ये यूज केलं जातं तर बघा कुठला स्किझोफ्रेनिया मॅनिया आणि हायपोमनिया हे काय डिसऑर्डर्स आहेत. सायकोसिस आपल्या सायकोसिस रिलेटेड हे काय डिसऑर्डर्स आहेत तर त्या डिसऑर्डर्स मध्ये हे यूज केलं जातं क्लोरप्रोमॅझिन.
ऍजिटेशन असोसिएटेड विथ फंक्शनल अँड द ऑर्गॅनिक सायकोसिस. बघा सायकोसिस कंडिशन्स मध्ये यूज केले जातात. इट इज ऑल्सो यूज टू कंट्रोल द नॉसिया अँड द वॉमिटिंग. बघा नॉसिया आणि वॉमिटिंग सुद्धा कंट्रोल करण्यासाठी हे क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराइड दिलं जातं. इट इज यूज्ड टू प्रोड्यूस द प्री अँड द पोस्ट ऑपरेटिव्ह सेडेशन. तर ते प्री अँड द पोस्ट ऑपरेटिव्ह सेडेशन मध्ये सुद्धा हे वर्क करते क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराइड. त्याच्यानंतर ह्याचे जे फॉर्म्युलेशन्स आहेत फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स, बघा हे इलिक्झर फॉर्म मध्ये सुद्धा आहे, इंजेक्शन फॉर्म मध्ये आहे, टॅबलेट फॉर्म मध्ये आहे, ओके, आणि सपोजिटरी मध्ये सुद्धा आहे. बघा क्लोरप्रोमॅझिन इलिक्झर अवेलेबल आहे, त्याच्यानंतर क्लोरप्रोमॅझिन इंजेक्शन अवेलेबल आहे, त्याच्यानंतर क्लोरप्रोमॅझिन टॅबलेट आहे, क्लोरप्रोमॅझिन सपोजिटरीज आहेत, ओके. आणि त्याचा जो डोस आहे तो किती आहे, 100 to 800 mg पर डे, ओके. आणि जे काही ब्रँड नेम्स आहेत तर ते काय, लार्गॅक्टिल, त्याच्यानंतर फ्लोरोझिन आणि कोपामाइड, हे काय आहेत ब्रँड नेम्स याचे अवेलेबल आहेत. कशाचे, क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराइडचे, ओके. तर हा झाला फर्स्ट कंपाऊंड. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तर तो कुठला आहे, हॅलोपेरिडोल, ओके. तर हॅलोपेरिडोलचं केमिकल नेम काय आहे, 4. आता बघा हे ब्रॅकेट मध्ये दिले तर ते सब क्लास आहेत आता, ओके. त्या 4th पोझिशनला तर 4 क्लोरोफिनाइल आणि 4 हायड्रॉक्सीपायप्रिडिन, 4 फ्लोरो इथं फ्लोरीन ग्रुप आहे 4th पोझिशनला, आणि ब्युटाइल फिनोल. त्याच्यानंतर त्याचं मॉलिक्युलर वेट जे आहे तर ते किती आहे, 375.9. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत तर हे बघा कसं असतंय, म्हणजे त्याचं फिजिकल अपीरियन्स तर ते कसं आहे, व्हाईट कलर मध्ये असतं टू फेंट येलोइश, काही वेळेस म्हणजे त्या शेड मध्ये येतं. त्याच्यानंतर ते कसं आहे, अमॉर्फस अर्ध आपण त्याला काय म्हणू शकतो, मायक्रोक्रिस्टलाइन पावडर. त्याच्यानंतर हे कसं आहे, टोटली ऑर्डरलेस आहे, टेस्टलेस, त्याला कुठलीही टेस्ट नाही त्याच्यामुळे टेस्टलेस. आणि हे इनसोल्युबल आहे वॉटर मध्ये आणि अल्कोहोल मध्ये स्पॅरिंगली सोल्युबल आहे. त्याचं जे काही स्टोरेज आहे तर ते काय बघा, स्टोर इन वेल क्लोज्ड कंटेनर. तर हे वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये स्टोअर केलं जातं, विच इज प्रोटेक्टेड फ्रॉम द मॉइश्चर अँड लाईट, ओके. तर ते मॉइश्चर आणि लाईट सोबत हे सुद्धा काय होतंय तर रिएक्ट होतंय, त्याच्यामुळे म्हणजे एक्सपोज होतंय, त्याच्यामुळे हे स्टोअर करायचं कुठं, वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये, आणि ते प्रोटेक्ट करायचं मॉइश्चर पासून आणि लाईट पासून. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघा काय, तर हे ट्रान्क्विलायझर आहे, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. आणि काय ट्रीट करण्यासाठी यूज केलं जातं तर सिझोफ्रेनिया जो की अॅक्यूट, अँड ऑल्सो मनिया, हे काय मूड रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत, हायपोमनिया, ओके. आणि जे काही बिहेवियरल डिस्टर्बन्सेस होतात, त्याच्यानंतर सिव्हिअर अँझायटी मध्ये, चाइल्डहुड डेव्हलपमेंट डिसऑर्डर्स मध्ये हे काय केलं जातं, हॅलोपेरिडोल दिलं जातं. त्याच्यानंतर सेकंड जे आहे त्याचा यूज तर ते अँटीमेटिक आहे, म्हणजेच काय तर वॉमिटिंग आणि नॉसियाच्या केसमध्ये आपण हे यूज करू शकतो. त्याच्यानंतर इट पोटेन्शिएट्स द ऍक्शन्स ऑफ सीएनएस डिप्रेसंट्स लाईक एनाल्जेसिक्स, बार्बिच्युरेट्स, अॅनास्थेटिक्स, ओके. तर त्याची ऍक्शन पोटेन्शिएट्स करण्यासाठी, अॅनास्थेटिकची ऍक्शन इन्क्रीज करण्यासाठी, पोटेन्शिएट करण्यासाठी हे हॅलोपेरिडोल दिलं जातं. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स आहेत तर ते कुठले आहेत बघा, हॅलोपेरिडोल टॅबलेट, ओके. त्याच्यानंतर हॅलोपेरिडोल इंजेक्शन आहे अवेलेबल, हॅलोपेरिडोल ओरल सोल्युशन आहे, हॅलोपेरिडोल इलिक्झर सुद्धा आहे. त्याचा जो डोस आहे तो किती आहे, 1 to 10 mg. त्याच्यानंतर त्याचं जे ब्रँड नेम आहे तर ते काय, हॅलिडॉल, त्याच्यानंतर ट्रांकोडॉल, सिरानेस, त्याच्यानंतर सेनॉर्म आणि हॅलोपिडोल, ओके. हे काय आहेत तर त्याचे ब्रँड नेम आहेत. हा सेकंड झाला आपला कंपाऊंड कुठला, हॅलोपेरिडोल. त्याच्यानंतर आहे बघा थर्ड, रेसरपिडोल, ओके. तर त्या रेसरपिडोलचं पण हे जे आहे केमिकल नेम तर ते कसं दिले बघा, सब क्लासेस मध्ये दिले, 2,4,6 फ्लोरो, 1 to बेन्झोऑक्झॅझोल, 3 वायल पायप्रिडिन, 1 वायल इथाइल, ओके. अँड 2 मिथाइल 6, 7, 8, 9. बघा 6, 7, 8, 9 पोझिशनला हायड्रोपायरिडोल आहे, टेट्रा. टेट्रा कशासाठी दिले तर 4 पोझिशन्सला आहे, म्हणून काय टेट्रा हायड्रोपेरिडोल, 1 to पायरिमिडिन 4, 1, ओके. आणि याचे जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत तर त्या काय बघा, इट इज व्हाईट टू हॅलो मॅम, स्लाइटली, बोला आवाज तुमचा खूप हळू येतोय, मोठ्याने सांगा. ओके. तर बघा रेसरपिडोन बघतोय आपण, ओके, कंपाऊंड. आणि त्याचं केमिकल नेम काय आहे, 2,4,6 फ्लोरो, 1 to बेन्झोऑक्झॅझोल, आणि 3 वायल पायप्रिडिन, 1 वायल इथाइल, 2 मिथाइल, आणि
6, 7, 8, 9 हे काय 4 पोझिशनला कुठला ग्रुप आहे, हायड्रोपायरिडल ग्रुप आहे, त्याच्यामुळे काय आहे ते टेट्रा हे पुढे दिलेलं आहे नाव. 1, 2 पायरिमिडीन, 4, 1. त्याच्यानंतर याच्या जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत म्हणजे काय फिजिकल अपीरियन्स, आता कलर वगैरे, तर तो कसा आहे व्हाईट टू स्लाइट बीच पावडर, म्हणजे तो थोडक्यात कसा आहे व्हाईटच आहे किंवा स्लाइटली आपण म्हणू शकतो. दॅट इज इसेन्शियली इनसोल्युबल इन वॉटर, आणि तो कसा आहे वॉटर मध्ये कसा आहे ते इनसोल्युबल आहे. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघा काय आहेत. रेसरपिडोन इज युज्ड टू ट्रीट द सर्टेन मेंटल अँड द मूड डिसऑर्डर्स. मेंटल आणि मूड डिसऑर्डर्स मध्ये हे रेसरपिडोन यूज केलं जातं फॉर द ट्रीटमेंट पर्पज. आणि त्याचे जे म्हणजे कुठले आहेत बघा ते सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर्स, ओके, तर त्या केसमध्ये हे रेसरपिडोन यूज केलं जातं. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे इरिटेबिलिटी असोसिएटेड विथ ऑटिस्टिक डिसऑर्डर्स, ओके. त्याच्यानंतर बघा स्टोरेज जे आहे तर ते काय आहे, प्रिझर्व इन टाईट लाईट रेजिस्टन्स कंटेनर. हे सुद्धा कुठे ठेवायचं आहे, लाईट रेजिस्टन्स कंटेनर मध्ये, अँड स्टोअर ऍट कंट्रोल रूम टेम्परेचर. कंट्रोल रूम टेम्परेचरला ते काय करायचं, स्टोअर करायचं आहे. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, त्याचे काय रेसरपिडोन टॅबलेट मध्ये अवेलेबल आहे, रेसरपिडोन इंजेक्शन आहे, ओके. आणि त्याचा जो डोस आहे तर तो काय 2 to 8 mg पर डे. त्याचे जे ब्रँड नेम्स आहेत तर ते बघा कुठले आहेत अवेलेबल, रेसरपिडोन, त्याच्यानंतर सिझोडोन आणि रेसरपा डाल, ओके, रेसर डाल असं नाव आहे ब्रँड नेम. हे काय आहेत, तीनच ह्याचे ब्रँड नेम आहेत. रेसरपिडोनचा आपल्याला एवढाच स्टडी करायचा आहे, ओके. त्याच्यानंतर बघा सल्पिराइड, ओके. सल्पिराइडचं बघा केमिकल नेम काय आहे, ओके, हे आरएस चुकून आलेलं आहे, 5 पासून स्टार्ट आहे. 5 अमायनो सल्फोनाइल, N1 इथाइल 2 पायरोडिनाइल, ओके, आणि मिथाइल 2 मिथॉक्सी बेन्झामाइड. त्याचं जे काही मॉलिक्युलर वेट आहे ते किती आहे, 341.4. त्याचे जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत तर त्या काय आहेत, सल्पिराइड इज अ सॉलिड ऑफ व्हाईट इन कलर, ऑर्डरलेस आहे ते कसं आहे व्हाईट कलर मध्ये असतं आणि त्याला कुठलाही ऑर्डर नाही. त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज बघा काय, तर ते स्टोअर केलं जातं कूल ड्राय प्लेसला इन टाइटली क्लोज्ड रेप्टेकल्स, म्हणजे क्लोज्ड कंटेनर मध्ये. त्याच्यानंतर युजेस बघा काय, इट इज युज्ड इन कॉन्स्टिपेशन. बघा हे जे स्टोरेज करताना हे सुद्धा काय ह्याचं नवीन काय आहे याच्यामध्ये, तर ते कूल आणि ड्राय प्लेसला स्टोअर करायचं आहे, टाइटली क्लोज्ड एखाद्या रेप्टेकल्स मध्ये. त्याच्यानंतर युजेस काय, तर ते यूज केलं जातं कशासाठी, कॉन्स्टिपेशन साठी, ओके. आणि हे अजून कशासाठी प्रिस्क्राईब केलं जातं बघा, डॉक्टर प्रिस्क्राईब करतात कशासाठी, टू रिलीव्ह द सिम्पटम ऑफ सिझोफ्रेनिया. सिझोफ्रेनिया काय आहे, एक सायकोटिक डिसऑर्डर आहे. आणि इट इज ऑल्सो युज्ड टू ट्रीट द डिस्पेप्सिया, त्याच्यानंतर मॅनियस डिसीज, त्याच्यानंतर बघा नॉसिया आणि वॉमिटिंगच्या केसमध्ये सुद्धा हे यूज केलं जातं. त्याच्यानंतर याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय आहेत बघा, हे टॅबलेट मध्ये अवेलेबल आहे, कॅप्सूल मध्ये अवेलेबल आहे, त्याच्यानंतर सिरप मध्ये अवेलेबल आहे, ओके. त्याच्यानंतर याचं इंजेक्शन सुद्धा अवेलेबल आहे बघा. सल्पिराइड टॅबलेट आहे, सल्पिराइड कॅप्सूल सुद्धा आहे फॉर्म्युलेशन मध्ये, त्याच्यानंतर सल्पिराइड सिरप, त्याच्यानंतर सल्पिराइड इंजेक्शन, त्याचं सोल्युशन, आणि त्याचा जो डोस आहे तो किती आहे, 50 to 300 mg पर डे इन 2 डोसेस, 2 डोस मध्ये द्यायचं ते किती, 50 to 300 mg इतकं. त्याच्यानंतर त्याचे ब्रँड नेम्स काय आहेत बघा, सल्पिटॅक, ॲमिप्राइड आणि झोनाप्राइड. हे काय आहेत, सल्पिराइडचे. बघा सल्पिराइडचे तुम्हाला ब्रँड नेम लक्षात ठेवताना सोपे आहे, ॲमिप्राइड आणि झोनाप्राइड हे लगेच लक्षात राहणार आहेत, फक्त नवीन काय सल्पिटॅक, ओके. हे झालं सल्पिराइडचं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे कंपाऊंड, तो काय आहे, स्लाइड चेंज होत नाहीये ना, नाही.
ओके, तर सगळ्यांनी एक काम करा, रिजॉईन व्हा. आता इथून लेफ्ट व्हा आणि नेक्स्ट रिजॉईन व्हा परत एकदा. हॅलो, समजले का तुम्हाला? एक 5 मिनिटांनी सगळ्यांनी रिजॉईन व्हा.
ओके, तर बघा आपलं काय चाललं होतं ऑलनाझेपिन. ऑलनाझेपिन हे कंपाऊंड आहे. नेक्स्ट आपल्याला ज्याचं स्टडी करायचं आहे आणि त्याचं जे केमिकल नेम आहे तर ओके. माझा आवाज येतो का व्यवस्थित सगळ्यांना? येस मॅम. ओके. तर बघा आपलं ऑलनाझेपिन चाललं होतं, तर त्याचं केमिकल नेम जे आहे तर ते काय आहे? 2-मिथाइल-4 त्या 4th पोझिशन मध्ये परत अजून सब पोझिशन आहे 4-मिथाइल-1 पायप्रिझिनाइल आणि 10H थायोनो ओके आणि सेकंड आणि त्याच्यानंतर 1,5 ला काय बेन्झोडायझेपिन. त्याचं मॉलिक्युलर वेट जे आहे तर ते काय आहे 312 ओके 0.4. त्याचं जे फिजिकल अपीरियन्स आहे बघा तो कसा आहे तर येलो क्रिस्टलाइन पावडर मध्ये ते अवेलेबल असतं आणि ते फ्रीली सोल्युबल असतं कशामध्ये डायक्लोरोमिथेन आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल कशामध्ये आहे तर ते वॉटर मध्ये. त्याचं जे स्टोरेज आहे तर ते काय बघा इट इज स्टोर प्रोटेक्टेड ते हे सुद्धा लाईट आणि मॉइश्चर पासून काय करायचं आपल्याला प्रोटेक्ट करायचंय आणि टेम्परेचर जे आहे त्याचं तर ते किती ठेवायचं नॉट एक्सेडिंग 30 डिग्री सेंटीग्रेड. त्याचे जे युजेस आहेत ते काय आहेत ऑलनाझेपिन वॉज इनिशियली युज्ड ओरली अँड इंट्रामस्क्युलरली कशासाठी फॉर द क्रोनिक सिझोफ्रेनिया हे सुद्धा सिझोफ्रेनियासाठी यूज केलं जातं कसं पण ह्याला दोन्ही रूप यूज केलं जातं ओरली अँड द इंट्रामस्क्युलर म्हणजे त्याला आपण IM सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा इन कॉम्बिनेशन विथ द लिथियम ऑर द व्हॅल्प्रोएट कशासाठी फॉर द ट्रीटमेंट ऑफ अॅक्यूट मॅनिक हा सुद्धा काय मूड रिलेटेड डिसऑर्डर आहे. मिक्स्ड एपिसोड्स त्याच्यामध्ये येत असतात असोसिएटेड विथ द बायपोलर डिसऑर्डर्स जे काही ऍडल्ट मध्ये होत असतात. ओके म्हणजे थोडक्यात काय तर हे सायकोसिस कंडिशन मध्ये जे काही सायकोटिक डिसऑर्डर्स आहेत सिझोफ्रेनिया त्याच्यानंतर मूड रिलेटेड ओके तर या डिसिजेस मध्ये हे ऑलनाझेपिन यूज केलं जातं आणि इन कॉम्बिनेशन विथ द फ्लुक्झेटिन फॉर द ट्रीटमेंट ऑफ एपिसोड्स ऑफ डिप्रेशन बघा डिप्रेस्ड जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हे ऑलनाझेपिन दिले जातं. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जे आहेत तर ते काय आहेत बघा ऑलनाझेपिन हे टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. ओके त्याच्यानंतर डिसइंटिग्रेटिंग टॅबलेट सुद्धा त्याचे अवेलेबल आहे आणि ऑलनाझेपिन आणि फ्लुक्झेटिन हे दोन्ही मिळून याच्या कॉम्बिनेशन मध्ये एक टॅबलेट आहे. त्याचा डोस जो आहे तर तो काय आहे 2.5 to 20 mg डेली. त्याचं ब्रँड नेम बघा काय आहे ओलाझॅक्स, सिमबॅक्स, त्याच्यानंतर झालास्टा, झायपरधेरा अँड झायपेक्झा हे काय आहेत ब्रँड नेम आहेत कशाचे ऑलनाझेपिनचे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे ते क्विटियापिन फ्युमारेट ओके त्याचं जे काही आता केमिकल नेम आहे तर ते काय ह्याचं सुद्धा सब पोझिशन्स मध्ये आहे 4th पोझिशनला डायबेन्झो आहे त्याच्यानंतर 1/4 थायाझेपिन आहे आणि 11 वायल ओके आणि फर्स्ट काय पायप्रेझिनाइल इथॉक्सी इथॉन फ्युमॅरेट आहे लास्ट. त्याच्यानंतर मॉलिक्युलर वेट जे आहे तर ते काय 883.1 त्याच्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय त्याचा कलर कसा आहे व्हाईट टू ऑफ व्हाईट पावडर म्हणजे ज्या कसं आहे व्हाईट एकतर व्हाईट मध्ये किंवा ऑफ व्हाईट मध्ये असतं. त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज बघा काय तर ते स्टोअर केलं जातं विच इज ते प्रोटेक्ट अशा ठिकाणी स्टोअर केलं जातं जिथे मॉइश्चर प्रेझेंट नसेल म्हणजे त्याच्यापासून ते प्रोटेक्ट केलं जातं अशा ठिकाणी स्टोअर करायचं की जिथे मॉइश्चर नसायला हवं आणि त्याचं टेम्परेचर बघा किती नॉट एक्सेडिंग म्हणजे 30 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तिथं टेम्परेचर नसायला हवं. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघा अॅक्यूट डिप्रेसिव्ह एपिसोड्स आणि हे यूज केलं जातं टू ट्रीट सर्टेन मेंटल अँड मूड कंडिशन्स. तर मेंटल आणि मूड कंडिशन्स ज्या काही आहेत तर त्या ट्रीट करण्यासाठी हे क्विटिपिन फ्युमारेट यूज केलं जातं. तसंच अजून कुठं अँझायटी जे डिसऑर्डर्स आहेत जनरलाइज्ड अँझायटी डिसऑर्डर्स तर त्या केसमध्ये सुद्धा यूज केलं जातं. मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर्स ओके डिप्रेशनच्या केसेसमध्ये तर तिथे सुद्धा हे काय केलं जातं यूज केलं जातं. मिक्स्ड मॅनिक डिप्रेसिव्ह एपिसोड्स ओके हा पण मूड रिलेटेड डिसऑर्डर डिप्रेसिव्ह एपिसोड्स येत असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर्स ड्रग ऍक्टिंग ऑन सेंटर ओके तर याचं शॉर्ट फॉर्म बघा काय PTSD पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर तर याच्यामध्ये सुद्धा हे क्विटियापिन फ्युमारेट यूज केले जातं. त्याच्यानंतर सायकोसिस सिझोफ्रेनियाच्या केसमध्ये त्याच्यानंतर मॅनिक एपिसोड्स अॅक्यूट ज्याच्यामध्ये होतात त्यांना सुद्धा हे क्विटिपिन फ्युमारेट दिलं जातं. त्याचा जो डोस आहे तो किती आहे 300 to 450 mg पर डे इतका दिला जातो. त्याचं ब्रँड नेम बघा काय क्वेल त्याच्यानंतर सोकाल सेरोक्विन आणि सिरोक्वेल
हे काय आहेत ब्रँड नेम आहेत कशाचे क्विटिपिन फ्युमारेटचे. त्याच्यानंतर बघा लास्ट कंपाऊंड काय लॉरासिडोन. ओके त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 492.6. ओके त्याच्यानंतर याचं जे काही केमिकल नेम आहे तर ते बघा काय दिलेलं इथं तर हे थोडं ह्याचं स्ट्रक्चर असतानाच कॉम्प्लिकेटेड आहे. ओके आणि तुम्हाला मी स्ट्रक्चर कशामध्ये देणार आहे नोट्स मध्ये देणार आहे इथे ड्रॉ करू शकत नाहीये मी त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्टली केमिकल नेम दिलेले त्याच्यामुळे ते समजायला थोडं प्रॉब्लेम होते. ओके जेव्हा तुम्ही ते स्ट्रक्चर बघाल तेव्हा तुम्हाला ते समजेल. फक्त काय इथे दिलेलं आता बघा या केमिकल नेम मध्ये तर फक्त तुम्हाला केमिकल नेम लक्षात ठेवायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं स्ट्रक्चर जे आता मी नोट्स मध्ये देईन तर ते स्ट्रक्चर आणि हे केमिकल नेम कम्पेअर करून बघायचे कुठल्या पोझिशनला काय आहे. कुठल्या पोझिशनला आता बघा इथं 1,3 डायोन हायड्रोक्लोराईड तर 1 आणि 3rd पोझिशनला तिथे ग्रुप आहे. त्याच्यानंतर 4, 7 काय मिथॅनो मिथाइल ग्रुप आहे तिथे. ओके त्याच्यानंतर हे जे लॉरासिडोन हे जे आहे तर ते बघा काय टॅपिकल अँटीसायकोटिक एजंट आहे आणि तो कशासाठी युज केला जातो तर सिझोफ्रेनियासाठी अँड द डिप्रेसिव्ह एपिसोड्स असोसिएटेड विथ बायपोलर डिसऑर्डर्स. ओके मेजरली काय बघा अँटीसायकोटिक ड्रग्स हे सिझोफ्रेनिया तर सगळ्यात लिहायचंच आहे तुम्हाला सिझोफ्रेनिया केसमध्ये युज केले जातात आणि जे काही आता स्पेशलाइज्ड आहेत काही काही डिप्रेशन्स केसमध्ये त्याच्यानंतर मूड रिलेटेड डिसऑर्डर्स त्या केसमध्ये युज केले जातात. आता हा कशा बायपोलर डिसऑर्डर्स मध्ये युज केला जातो. त्याच्यानंतर याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय आहेत लॉरासिडोन हा जो आहे तो कसा आहे व्हाईट टू ऑफ व्हाईट कलर मध्ये आहे. त्याच्यानंतर तो ऑर्डरलेस आहे. त्याचे जे युजेस आहेत तर ते बघा कशासाठी युज केलं जातं फॉर द ट्रीटमेंट ऑफ सिझोफ्रेनिया इन द ऍडल्ट अँड ऑल्सो अॅक्यूट डिप्रेसिव्ह एपिसोड्स मध्ये. त्याच्यानंतर त्याचे जे फॉर्म्युलेशन्स आहेत तर ते काय लॉरासिडोन टॅबलेट आहे अवेलेबल आणि त्याचं ब्रँड नेम काय लॅट्युडा. ओके हे काय त्याचं ब्रँड नेम आहे. तर इथंपर्यंत आपण हा टॉपिक कव्हर केलाय पूर्ण. अँटीसायकोटिक जे काही एजंट आहेत तर ते आपण आजच्या लेक्चरला बघितलेले आहेत. ओके